काही ठळक घडामोडी. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवारी 17 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोनाळे मैदान भिवंडी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसी समन्वय समितीचे ठाणे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. पत्रकार परिषदेला यशवंत मोरे, चंद्रकांत भावकर, पंडित शेठ पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश पाटील, गणेश गुळवी, सोन्या पाटील व विनोद पाटील, दीपक पाटील व प्रफुल्ल वाघोले, फाजिल अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते. ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रबळ मराठा समाजाने ओबीसीमधून 50% आतील आरक्षणाची मागणी लावून धरले. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षण हक्कावरच गदा येणार आहे. प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करा. राज्याच्या सेवेतील ओबीसींचा अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा. ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा. महिला आरक्षणात ओबीसी महिलांना 27% आरक्षण द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा. ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मंजूर झालेली 72 वसतिगृहे जिल्हावार त्वरित सुरू करावीत. त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा. या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली. या ओबीसी एल्गार मेळाव्याला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, राजाराम साळवी, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेडगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व माजी खासदार जगन्नाथ पाटील, सुभाष भोईर, राजाराम पाटील आदी सर्व पक्षीय ओबीसी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांचे छायाचित्र वापरण्यावरून वाद रंगलेला असतानाच ठाण्यात अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयावरील फलकावरून शरद पवार यांचे छायाचित्र हटवून त्या जागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच काल अचानकपणे बदल झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही महिन्यांपूर्वी फूट पडली. सत्तेत सामील होत अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांचे सहकारी मंत्रीही झाले. यानंतर राज्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगलाय. दोन्ही गटाने पक्षावर दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलाय. त्यावर आयोगात सुनावणी सुरू आहे. शरद पवार हे आमचे दैवतच असे अजित पवार गटाकडून सातत्याने सांगण्यात येत असून त्यांच्या गटाकडून शरद पवार यांचे छायाचित्र फलकावर लावले जात होते. त्यास शरद पवार यांनीच आक्षेप घेतला होता. शरद पवार यांनी छायाचित्र वापरू नका अशा सूचना अजित पवार गटाला केल्या होत्या. तसेच छायाचित्र वापरल्यास न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे छायाचित्र वापरले जात होते. अशा प्रकारे ठाणे शहरात अजित पवार गटाचे जिल्हा कार्यालय आहे. जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे दोन्ही नेते या कार्यालयातून जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज करतात. या पक्ष कार्यालयावर एकच फलक लावण्यात आला होता. त्यामध्ये शरद पवार यांचे मोठे छायाचित्र होते. हे छायाचित्र काल अचानकपणे हटवण्यात आले आहे. त्या जागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. 11 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज तसेच भाजपाचे उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी येऊर, मामा भांजे परिसरातील अनधिकृत दर्गा हटवा अशी मागणी केली. या संदर्भात वन विभाग उपसंचालक अधिकारी उदय ढगे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. मात्र यानंतर सोशल मीडियावर विजय त्रिपाठी यांना जिवे मारण्याची पोस्ट करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या कमेंटमध्ये सद्दाम खान असं इसमाचं नाव असून त्यांनी अपशब्द वापरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात विजय त्रिपाठी यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले यांची भेट घेत त्यांना निवेदन व लेखी तक्रार दाखल केले. येणाऱ्या काळात आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच संपूर्ण तपास करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिले. यावेळी विजय त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, या विषय संपूर्ण ठाण्याचा नसून तर देशाचा आहे. मी सर्वांसाठी लढतोय, मला सहकार्य करावं असं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले. मात्र वागळे स्टेट पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्या इसमावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती वागळे स्टेट पोलिसांनी दिली. सर, काय सांगाल? तुम्हाला धमकीचा मेसेज आलेला आहे आणि तुम्ही तक्रार दाखल करा. काय नेमकं सँडी खालती घे थोडं. हां बस. काल आपल्या सर्वांना माहिती असेल का आपण येऊर विभागाच्या उपसंचालकांना पत्र दिलं होतं का मामा भांजे याच्यावरती जे अनधिकृत बांधकाम आहे त्या मजाराच्या आजूबाजूला त्याच्यावरती कारवाई व्हावी असं नॅशनल थ्रेड आहे असं स्वतः पत्र यांनी दिलं होतं एअरफोर्स डिपार्टमेंटनी. त्याच्यानंतर काही वेळातच मला एका वृत्तवाहिनीच्या मॅसेजवर असं मॅसेज देण्यात आलं की तू खूप मोठा शाणे झाले आणि अश्लील शिव्या पण होते त्याच्यात. सद्दाम खान करून त्याचं नाव आहे की तू खूप मोठा झालेला आहे, तुझं वरचं तिकीट कापावं लागेल, त्या मजारा बाबतीत बोलू नको. तर माझं असं मत आहे की अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. पण आज मी वाघळे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना व ACPंना निवेदन दिलेलं आहे की यांनी जी धमकी दिलेली आहे याच्या मागे कोण एखादी आतंकवादी संघटना तर नाही आहे याची माहिती घ्यावी. व विजय त्रिपाठीचा हा काही घरातला काम नव्हता, हा देशहिताचा काम आहे, हा ठाणेकरांच्या हिताचा काम आहे. जर राबोडीसारख्या परिसरात ISISचे 9 आतंकवादी भेटतात, पडग्यासारखी ठिकाणी 19 आतंकवादी आपल्याकडे भेटतात, तर एक दक्ष ठाणेकर नागरिक या नात्याने जर मी पत्रव्यवहार करत असेन आणि जर एखादी अशी धमकी येत असेल तर या धमक्यांना मी भीक घालत नाही. यासाठी आज आम्ही पत्र देऊन बाबा हा संबंधित सद्दाम खान जो आहे ज्याच्या हातात एक रायफल पण आहे, त्यांनी त्या रायफलमध्ये अशी धमकी इन शॉट देतो आहे का तुला वरचा तिकीट कापावं लागेल, तर अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. फक्त तो कोणत्या ISIS संघटना किंवा ISIच्या संघटनेच्या संबंधित तर नाही आहे याची माहिती पोलिसांनी घ्यावी व त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं आज आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि सकल हिंदू समाजाला मी आज हे आव्हान करेन का तुम्हीही या आंदोलनाला आमच्यासोबत या, आपण एकत्र हा लढा देऊ. एक भारतीय नागरिक म्हणून आपण हा लढा देऊ. हा एखाद्या वैयक्तिक प्रश्न नाही आहे, हा फक्त ठाणेकरांच्या हितासाठी व देशहितासाठी विषय आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.
कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान काम किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा. सर्व रिक्त पदे तात्काळ भरा. तसेच चतुर्थ श्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तात्काळ हटवा. अनुकंप तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच करोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना वयोमर्यादेत सूट द्या. सर्व आनुषंगिक भत्ते केंद्र समान मंजूर करा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नका. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर व सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडवा. निवृत्तीचे वय 60 वर्ष करा. नवीन शिक्षण धोरण रद्द करा. नर्सेस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्यांचे तात्काळ निराकरण करा. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सध्या रोखलेले पदोन्नती सत्र तात्काळ सुरू करण्यात यावे. उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरू करण्यात यावी. या संदर्भात मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करण्यात यावे. तसेच वय वर्ष 80 ते 100 या वयातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी. कामगार कर्मचारी शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालक दर्जीने बदल रद्द करा. या व इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यासाठी त्यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जोरदार निदर्शने केली. ठाणे शहरात अवैध मद्य विक्रीचे प्रमाण वाढले असून सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरही ही समस्या घातली असून सरकारने लागलीच अवैध दारू विक्रीची दखल न घेतल्यास डिसेंबर अखेरीस बैठक घेऊन दारू विक्री परवाने सरकारकडे जमा करू असा इशारा हॉटेल व्यावसायिकांनी दिल्याने यंदा ठाण्यात 31ला सक्तीचा ड्राय डे पाळला जाईल अशी शक्यता आहे. ठाणे शहरात तसेच घोडबंदर, येऊर आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर ढाबे आणि परवाने नसलेल्या हॉटेलमधून अवैधरित्या मद्य विक्री होते. याबाबत हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आणि पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांनी अशा अवैध व्यावसायिकांच्या नावाची यादीसुद्धा दिली होती. मात्र त्यावर कारवाई झाली नाही असा आरोप ठाणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषदेत दिलाय. परवानाधारक हॉटेल व्यावसायिक 10% वॅट कर भरतात, पण त्यानंतरही आम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागते. घोडबंदर व येऊर भागात अनेक हॉटेल व ढाबे सर्रास मद्य विक्री करतात किंवा लोकांना बाहेरून मद्य खरेदी करून सेवन करण्यास देतात. या अवैध व्यावसायिकांमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. यावर कारवाई व्हावी याकरिता हॉटेल असोसिएशनने एक शिष्टमंडळ नागपूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला गेले आहेत. मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. परंतु त्यानंतर काही कारवाई न झाल्यास आम्ही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बैठक घेऊन आमचे मद्य विक्रीचे परवाने सरकारकडे जमा करू असा इशारा हॉटेल असोसिएशनने दिला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.